ड्रीम गर्ल हेमा मालिनीची न ऐकलेली स्टोरी. 16 ऑक्टोबर जन्मदिवशीचा प्रेरणादायी प्रवास. ती जेव्हा पडद्यावर आली तेव्हा काळ थांबला. ती हसली तर लाखो हृदये वितळली. ती रडली तर संपूर्ण सिनेमा जग एक क्षण थांबून तिच्या भावनांमध्ये बुडून गेला. होय, ती म्हणजे हेमा मालिनी. 16 ऑक्टोबर 1948 तामिळनाडूतील एका छोट्या गावात जन्मलेली ही मुलगी काळाच्या ओघात ड्रीम गर्ल बनून भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमर झाली. भरतनाट्यमच्या नृत्यगृहात पावलांनी वाजवलेले ताल, कॅमेऱ्यासमोर उमटलेली भावभावना आणि समाजसेवेतील तिचा शांत पण शक्तिशाली आवाज या सगळ्यांनी मिळून घडवली हेमा मालिनी ही ओळख. ती फक्त सुंदर नव्हती, ती नृत्यप्रिय तर होतीच आणि सर्वात महत्त्वाचं ती स्वतःवर विश्वास ठेवणारी होती. आज आपण जाणून घेऊया या प्रवासाची कहाणी. बॉलिवूडची ड्रीम गर्ल, भारतीय नृत्यकलेची दूत आणि मथुरेची लोकनेत्री हेमा मालिनी यांच्या अद्वितीय जीवनाची. 16 ऑक्टोबर 1948 अम्मंकुडी, तामिळनाडू. VSR चक्रवर्ती सरकारी अधिकारी. आई जयालक्ष्मी एक संस्कारी कलाप्रिय गृहिणी. घरात नित्य संगीत, नृत्य आणि संस्कारांचा संगम होता. लहान हेमाला नृत्याची घरी आवड होती. भरतनाट्यमच्या तालिमीत तिची पावले जणू निसर्गाच्या लयशी एकरूप होत. काचेसारख्या पारदर्शक डोळ्यात एकच स्वप्न, मी काहीतरी वेगळं करणार. मुलगी असल्यामुळे अनेक मर्यादा होत्या, पण आईने तिच्या स्वप्नांना पंख दिले. 1961 साली हेमा मालिनीने इथू सत्यम या तमिळ चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं. ती फक्त बॅकग्राऊंड नर्तकी होती, पण तिच्या मुद्रामध्ये वेगळेपण होतं. लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीने तिच्याकडे पाहिलं. 1968 साली सपनों का सौदागरमध्ये राज कपूर यांच्यासोबत तिचं नाव पहिल्यांदा चमकलं. त्या काळात ती होती नवीन चेहरा, पण तिच्या नजरेत होतं आत्मविश्वासाचं तेज. लोक म्हणाले ती सुंदर आहे, पण अभिनय. पण काही वर्षातच हेमा मालिनीने दाखवून दिलं की ती फक्त सुंदर चेहरा नाही, तर अभिनयाची शाळा आहे. 1972 साली प्रदर्शित झालेल्या सीता और गीताने तिचं नशीब बदललं. एकाच चित्रपटात दोन भिन्न व्यक्तिरेखा, एक भीतीने ग्रस्त सीता आणि दुसरी बंडखोर गीता. हेमा मालिनीने दोन्ही पात्रांना इतकं जिवंत केलं की ती ड्रीम गर्ल बनली. यानंतर झळकले शोले. 1975 मध्ये बसंती घोडागाडीवरून आली आणि सगळं बदललं. चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है. हे संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. बसंतीच्या नटखटपणामागे होती मेहनत, शिस्त आणि सृजनशीलता. धर्मेंद्रसोबतची केमिस्ट्री पडद्यावर नव्हे तर आयुष्यातही रंगली. त्या काळात तिचे जॉनी मेरा नाम, ड्रीम गर्ल, मेरे हुजूर, त्रिशूल, बागबान अशा अनेक भूमिका तिच्या विविधतेचे दर्शन घडवतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचं प्रेम ही बॉलिवूडमधील एक अमर कहाणी आहे. त्यांचं नातं त्या काळात वादग्रस्त ठरलं, पण दोघांनीही ते जगासमोर सन्मानाने स्वीकारलं. 1980 साली दोघांचा विवाह झाला. त्या नात्यात होता एकमेकाबद्दलचा आदर आणि समर्पण. ईशा आणि अहाना या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांच्या संस्कारांची परंपरा पुढे नेली. हेमा मालिनीने नृत्यशाळा सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना भारतीय नृत्यकलेचं शिक्षण दिलं. तिने नृत्याला केवळ कला नाही तर आध्यात्मिक साधना म्हटलं. 2011 साली हेमा मालिनी भाजपमध्ये सामील झाल्या. 2014 आणि 2019 मध्ये मथुरेच्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. चित्रपट, नृत्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांची एक समान ओळख आहे. ती आजही मंचावर नाचते, पण मंच बदलला आहे. आता तो समाजसेवेचा आहे, विकासाचा आहे. ड्रीम गर्ल हा फक्त एक टायटल नाही, ती एक भावना आहे. ती भारतीय स्त्रीच्या सौंदर्य, संस्कार आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. 1999 साली पद्मश्री, अनेक फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाने हेमा मालिनीचा वारसा उजाळला. पण तिच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे लोकांच्या हृदयात कायम घर करून राहणं. ती अजूनही स्टेजवर भरतनाट्यम सादर करते. ती अजूनही लोकांसाठी कार्य करते. ती अजूनही ड्रीम गर्ल आहे, काल, आज आणि उद्या. 16 ऑक्टोबर त्या तारखेने दिलं भारताला एक सुवर्ण नक्षत्र. ती म्हणजे हेमा मालिनी. तिचा प्रवास म्हणजे सौंदर्य, संस्कार आणि समर्पण यांचा संगम. ती खरी कलाकार, खरी नर्तकी आणि खरी ड्रीम गर्ल आहे. तुम्ही आमचा हा भावनिक प्रवास ऐकला यासाठी मनापासून धन्यवाद. आमचा कंटेंट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार कॉमेंटमध्ये जरूर कळवा. पुढील अपडेटसाठी आमच्या कलामंच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.